राजन गवस यांचं रिवणावायली मुंगी. कथा क्रमांक 1. तेव्हा मी ठरवून टाकलं होतं, आता आपण घरचे म्हणतील तसं वागायचं. तुम्ही म्हणाल, एवढ्या बंडखोर पोरीने असा काही निर्णय घेणं म्हणजे पराभव पत्करणं. तुम्ही काही म्हणू शकता, तुमच्या म्हणण्याला माझ्या लेखी काही एक किंमत नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी झिरो समजते. पर्यायच नाही आहे. मला माझा विचार करायचा असेल तर तुम्हाला किंमत देण्यात अर्थ नाही. माझं हे पूर्ण अनुभवांती झालेलं त्यावेळेचंच नव्हे, आत्ताचंही मत आहे. त्यामुळे मी ठरवलं, आपण घरचे म्हणतील तसं वागायचं. अगदी त्यांचं गुलाम पण स्वीकारावं लागलं ना तरी चालेल, पण त्यांच्या मतानुसार वागायचं. कशाला म्हणून विरोध करायचा नाही. अर्थात पहिल्यांदा भलतंच जड गेलं, जाणारच. परिवर्तन नावाच्या चळवळीत भंपक उमेदीचं आयुष्य घालवणाऱ्यांची अशीच गत होणार, नाहीतर काय.